नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नेकी कर और दरिया में डाल हिंदी भाषेत प्रचलित असलेली ही म्हण हजारो वेळा तुमच्या कानावर पडली असेल। लोकांच्या हितासाठी केलेली अशाच प्रकारची समाजसेवा आता भोंगाडे कुटुंबियांना महाग पडत चालली आहे। नागपूर शहराच्या हुडकेश्वर ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेसा पिपळा रोड स्थित न्यू स्वराज नगर परिसरात याच वस्तीतील काही असामाजिक तत्वाच्या लोकांनी जागेच्या वादावरून परिसरात राहणाऱ्या भोंगाडे कुटुंबियांना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेघर करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना पुढे आली आहे। या घटनेचा सूत्रधार जुमडे नावाचा व्यक्ती असून तो मागच्या 5 वर्षांपासून भोंगाडे यांच्या अधिकारात असलेल्या रिकाम्या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे। श्रेया भोंगाडे यांनी 2014 साली बेसा पिपळा रोडवरील न्यू स्वराज नगरच्या भारतीय हाऊसिंग सोसायटीमध्ये 787 फुटांचा प्लॉट खरेदी केला। या प्लॉटची रजिस्टर्ड कार्यालयात शासकीय मुद्रांक भरून रीतसर रजिस्ट्री देखील लावली। मात्र या जागेवर प्रशासनामार्फत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची टाकी तयार झाल्याने लेआउटचे काम पुरुषोत्तम खरावे आणि दीपक मुंगले यांनी याच लेआउटचा प्लॉट नंबर 66 हा बाकी पैशांचा भरणा करून श्रेया भोंगाडे यांना कब्जापत्र करून दिले। सोबतच घराचे काम करण्याची एनओसी देखील दिली। त्यापैकी अर्ध्या जागेत भोंगाडे यांनी घर बांधले आणि उर्वरित जागेवर घराचे काम करायचे आहे असे सांगून शेजारी राहण्यास आलेले जुमडे यांनी त्यांचे सामान ठेवण्यासाठी झोपडे तयार केले। मात्र जुमडे यांची नियत जागा खाली करायची नसल्याने त्यांनी भोंगाडे यांना प्रचंड त्रास देण्यास सुरुवात केली। एवढेच काय तर भारतीय हाऊसिंग सोसायटीचे मुनीम यांना पैशांचे आमिष दाखवून स्वतःबरोबर घेऊन या जागेवर मंदिर तयार करण्याचा प्रयत्न केला। सोबतच भोंगाडे यांना सार्वजनिक स्थळी जातीवाचक शिवीगाळ देखील केली। याबाबत भोंगाडे यांनी परिमंडळ 4 चे डीसीपी अक्षय शिंदे यांच्याकडे तक्रार केली असता डीसीपी शिंदे यांनी कायद्याची बाजू बघता लेआउटचे मालक दीपक मुंगले यांना स्टेशनमध्ये बोलावून विचारपूस केली असता मुंगले यांनी आम्ही ही जागा भोंगाडे यांना दिली आहे असे कबूल केले। तुम्ही दाखवायची गरज नाही, काही कुणाला लिखला काय आम्ही सांगू शकेन ना। ते काय म्हणतात माहिती आहे का, हा रिकामा प्लॉट आहे, इथे बिलकुल कोणाचं काय आम्ही चालू देणार नाही। त्या लेआउट प्लॉट त्याच्या बापाचा आहे, कोणाचा रिकामा आहे, शेतवाल्या इथला आहे कोणी सांगा ना, कोणता रिकामा आहे कोणता खाली आहे। मी म्हटलं तुम्हाला मॅप दाखवतो, मी मॅप प्लॉट आहे ते। तो बोलले की नाही हो हम बिलकुल मानेंगे नाही, असं तसं आमच्या म्हणजे 157/2 आहे ना, त्या मॅप मध्ये प्लॉट नाही पण 157/3 मध्ये आहे। तर ते खचरा म्हणजे ते खचरा तर आम्हाला काही सांगू नका वगैरे नाही का, म्हणजे त्यांना फक्त वाद घालायचा आहे आणि त्यांना तमाशा करायचा, बस ऐकूनच घेत नाहीत बिलकुल। दोन्ही आपलीच आहे ना, 157/2 दोन्ही याचा मालक मीच आहे ना। हो हो हो, मग कोण बोलायचं, कोण त्याला सांगा, मी सांगेन ना। हो हो हो, मग असं आहे ना, म्हणजे अभी हम लोग नगर पंचायत में आपको बुला रहे, नगर पंचायत में आओ, अपने डॉक्यूमेंट दिखाओ, नहीं तो अभी के अभी तुम्हारा घर अभी के अभी तुम्हारा घर गिरा ते ना तसं। तर ते झोपडे हात नाही लावून त्याची हात लावून त्याची कंप्लीट टाकून द्यायची बस। तेव्हापासून ही जागा भोंगाडे यांच्या ताब्यात आहे। त्यांनी या जागेवर छोटेसे झोपडे तयार केले होते, मात्र सध्या हे झोपडे पडण्याच्या मार्गावर पोहोचले आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जुमडे यांची वाईट नजर या जागेवर पडली आहे। याच्यामध्ये असं आहे की सोसायटी ही लेआउट पाडते आणि लेआउटमध्ये सर्व जागा ही काही ज्या स्क्वेअर फीटच्या प्रमाणे प्लॉट पाडल्या जातात त्याच्या व्यतिरिक्त जी काही जागा असते ती खुली जागा, ज्याच्यावरती सार्वभौम हक्क हा संस्थेचा असतो, परंतु काही कशा विपरीत परिणामामुळे किंवा ॲडजस्टमेंटच्या याच्याकरता काही प्लॉटामध्ये अंतर देऊन त्यांनी खुली जागा सोडून त्यांनी प्लॉट टाकण्यात येतात, कॉर्नरचे म्हणा किंवा आजूबाजूचे असे, आणि त्यामध्ये जी खुली जागा जी असते ही कोणाच्याही वापरीची नसते, ती खुलीची खुलीच असते। परंतु कधी कधी असा प्रसंग येतात की ज्यामध्ये जो प्लॉट धारक आहे त्याचा असा गैरसमज होतो की ही जी जागा आहे खुली ही आमच्याच वापरीची आहे, परंतु असं नाही। ती कारण की सदस्य जो असतो, ज्यांनी प्लॉट घेतलेला असतो, तो त्या संस्थेला स्क्वेअर फीट प्रमाणेच पैसा देतो
आणि तेवढ्याच स्क्वेअर फीटचं संस्था त्याला विक्रीपत्र किंवा अधिकारपत्र किंवा कब्जापत्र करून देते. त्या व्यतिरिक्त असलेली जागा ही संस्थेची असते. त्यांच्या घराशेजारील तयार झालेल्या 2 नवीन घरातील लोकांच्या सहकार्याने त्याने भोंगाडे कुटुंबियांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. कधी प्लॉट समोर असलेल्या रिकाम्या जागेसमोर झाडे लावणे, तर कधी आपली कार पार्क करण्याचे काम करून तो भोंगाडे यांना मानसिक त्रास देऊन त्यांच्या विरोधात कटकारस्थान करत आहे. रविवारी त्यांनी शेजारच्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून भोंगाडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि घरच्या महिला मंडळींना समोर करून मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. याबाबत भोंगाडे यांनी हुडकेश्वर ठाण्यात जुमडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. जुमडे यांनी भांडण करताना बेसापिपळा नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना पैशांचा आमिष दाखवून भोंगाडे यांचे घर पाडण्याचे काम दिले असल्याचे बोलले आहे. न्यू स्वराज नगर, बेसापिपळा रोड येथील हे प्लॉटचं प्रकरण मला वाटते जेव्हा त्यांनी ते प्लॉट घेतलं होतं, एक 5 वर्षापूर्वीपासून हे प्रकरण माझ्याकडे आलेलं आहे. कारण सुरुवातीला त्यांनी जो प्लॉट घेतला तिथे पाण्याच्या टाकीचं निर्माण होत होतं. माणुसकीच्या नात्याने श्रेया भोंगाडे जी आहे, जी प्लॉट धारक आहे, तिने माणुसकीच्या नात्याने ते प्लॉटचं पाण्याच्या टाकीचं निर्माण होऊ दिलं की लोकांना इथे पाणी मिळायला पाहिजे. पण तिची ती माणुसकीच तिच्या अंगावर आलेली आहे. त्याच्यानंतर जे प्लॉट भारतीय हाऊसिंग सोसायटी आहे, त्या सोसायटीचे जे मालक आहे त्यांनी दुसरी जागा दिली, कब्जापत्र दिला, इवन रजिस्ट्री सुद्धा श्रेया भोंगाडेकडे आहे. परंतु हा जुमळे नावाचा जो व्यक्ती आहे हा अतिशय मुजोर आणि निर्लज्ज आहे. एका महिलेसोबत कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे ह्याचं त्याला काहीच हे नाही. यापूर्वी देखील त्याच्या विरोधात तक्रार झाली होती. पोलिसांकडे येऊन त्यांनी माफी मागितली आणि ह्यापुढे मी काहीही करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि तिथे ज्या जागेवर झोपडा आहे तिथे हा जाणून बुजून स्वतःची कार ठेवणे किंवा काही सामान ठेवणे किंवा बाजूला त्यांच्या जागेवर झाड लावणे, म्हणजे जाणून बुजून भोंगाडे यांना त्रास देण्याचा प्रकार हा जुमळे करत आहे. आता परत त्यांनी आपल्या सोबतीला 1-2 लोक घेतलेले आहे. काल सुद्धा यांनी असाच प्रकार केला. एक स्त्री म्हणून, ती एक महिला म्हणून तिच्यावर धावून आले, तिला शिवीगाळ केली, धमकी दिली. इतकेच नव्हे तर गुंड सुद्धा त्यांनी तिथे आणले होते. तसंच तुझं हे झोपडे गायब करील आणि तुला सुद्धा गायब करील. तर हे असे मुजोर लोक बिलकुल निश्चितपणे यांची हिंमत खूप वाढलेली आहे आणि ह्यांच्यावर कुठे ना कुठे प्रतिबंधक कारवाई व्हायला पाहिजे, ह्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि नाही जर झालं तर आम्ही स्वतः रस्त्यावर येऊ. कारण असेच लोक हळूहळू भूमाफिया म्हणून एक आपली टीम तयार करतात आणि भूमाफियांना आपल्याला नागपुरातून हद्दपार करायचं आहे. मी माझ्या सहकाऱ्यांसह श्रेया भोंगाडे हिच्या पाठीशी आहे. याच्या पुढे जर जुमळेंनी काहीही केलं तर त्यांची खैर नाही. आम्ही कायदेशीर कारवाई करू, नाही झालं तर आम्ही आंदोलन करू. लेआउटच्या नकाशाप्रमाणे भारतीय हाऊसिंग एजन्सी येथील खसरा नंबर 157/3 उर्वरित रिकाम्या जागेचे 2 प्लॉट खसरा नंबर 157/2 लेआउटच्या शेजारी आहेत. सोसायटीच्या नियमाप्रमाणे लेआउटच्या उर्वरित जागेची मालकी ही लेआउट मालकाची असून त्यांनी हे प्लॉट श्रेया भोंगाडे यांना दिलेले असताना जुमडे गुंडगिरीची भाषा बोलत त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भात आता पोलीस अशा प्रवृत्तीच्या लोकांवर काय कारवाई करेल याकडे प्रत्येकाचे लक्ष लागले आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.